नमस्कार तुम्हा सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? मी मुंबईला गेले होते मध्ये. विवेक यांचं ट्रेनिंग होतं, तर ते बोलले की तू पण चल. अगदी माझं वेळेवर डिसाईड झालं होतं जाण्याचं, तर ते ट्रेनिंग अटेंड करायला गेले. आणि त्यामागे त्यांनी मला नंतर रस्त्यामध्ये सांगितलं की तू तुझं डेली रुटीन जे असतं माझ्या मागे किंवा मिश्काच्या मागे असतं, घरातच असतं, तर तुला तुझ्यासाठी थोडा वेळ मिळाला पाहिजे. जसं शिक्षण वगैरे सगळं पुण्यात नाशिकमध्ये सगळं झालेलं, पण लग्नानंतर आपल्याला एक वेगळीच दिशा लागते आणि आपण त्या वाटचालीवर आपला प्रवास सुरू असतो. आणि मग आपण असं बिनधास्तपणे कॉलेजमध्ये असताना जसं लाईफ जगलं होतं तसं आपलं होत नाही. रॅदर ते आपल्याला जमत नाही किंवा वेळही मिळत नाही आणि आवडतही नाही, असं वाटतं नाही यांच्यासोबतच छान. पण यावेळेस त्यांनी मला सांगितलं, नाही तुला असं आता मिळाला आहे चान्स, तर तू जा, तू फिर, तुझ्या मैत्रिणीला भेट, तुला शॉपिंग करायचं शॉपिंग कर, फिर, एकटी राहा, बघ तुला कसं वाटतं आहे. आणि खरंच मला ते एक त्यांचा थॉट जो ऐकून आहे ना तो खूप छान वाटला. तर या ठिकाणी आम्ही थोडा नाश्ता वगैरे केला. त्यानंतर ते त्यांच्या ट्रेनिंग सेशनला गेलेत आणि तिथेच त्यांच्या कॉलेज कॅम्पसमध्ये एक खूप छान शंकराचं मंदिर होतं. त्या ठिकाणी मी गेले, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी निघाले आणि तेही लोकलने निघाले होते. तर या ठिकाणी मी होते अंधेरीमध्ये आणि अंधेरीवरनं मला जायचं होतं घनसोडीला. तर मी मेट्रो स्टेशनला जे दादा होते त्यांनाच विचारलं की तिकडे कसं जायचं, तर त्यांनी मला सांगितलं आणि मग मी इथनं मेट्रो पकडली. मेट्रोनी एकटीने जाण्याचा पहिलाच हा माझा प्रवास आहे. तिकीटही सुद्धा मी एकटीने काढलं. तिथे कसं एंटर करायचं, कसं हे सगळं मी अनुभवत होते. आणि या ठिकाणी मी अंधेरीवरनं घाटकोपरला पोचले. घाटकोपरवरनं मला इथे ठाण्याची ट्रेन पकडायची होती. तर ठाण्याला ही लोकल जात असते, त्यामुळे मी आता लोकल पकडणार आहे. तर इथे बघा, पुन्हा जाण्यासाठी आपल्याला तिकीट जे असतं ना ते सांभाळून ठेवावं लागतं, त्याशिवाय आपल्याला स्टेशनच्या बाहेर नाही पडता येत. त्यामुळे लोकलमध्ये कधीही तिकीट काढलं ना तर ते सांभाळून ठेवा आणि अशा प्रकारेच आपल्याला बाहेर पडावं लागतं. तर हे मी कधी गेले नव्हते तर मला माहिती नव्हतं, तर यावेळेस मला माहिती पडलं. आणि त्यानंतर मी इथे लोकलने प्रवास सुरू झाला आणि खरंच मुंबईचं लाईफ बघायला पुन्हा एकदा मिळालं. किती वर्दळ असते, सगळे आपापल्या कामामध्ये बिझी असतात, प्रत्येकाला त्यांचे टार्गेट्स वगैरे असतात, ऑफिसला जायचं असतं, काहींना स्कूलला जायचं असतं, सगळ्यांचे वेगवेगळे टार्गेट्स असतात. आणि मध्येच रस्त्यामध्ये ही एक मणिमाऊ दिसली, गाडीवर छान निवांत झोपलेली होती. तर मी माझ्या मैत्रिणीकडे गेले, दिवसभर भेटले, खूप गप्पा मारल्या, जेवण वगैरे केलं आणि तिथनं निघाले. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर मग आम्ही झू चौपाटीला गेलो. आणि बाय ऑटो आम्ही झू चौपाटीवर आलोत. फार उशिरा आलो होतो. संध्याकाळी छान वाटतं, कारण की दिवसभर खूप जास्त गरमी होती त्यावेळेस आम्ही गेले होते आणि त्यामुळे संध्याकाळी आलो. तर छान थंड वातावरण झालेलं होतं. पण तीच तिकडे थोडी अस्वच्छता असते, ती तर असतेच. आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे एवढं हे नसतं, पण तरीसुद्धा ही सगळ्यांचं स्वप्नांचं शहर आहे. त्यामुळे लोक हे इथे येतात, आपण हे आवडीने जातो आणि मज्जा करतो. तर आम्ही इथे थोडा वेळ फिरलो, थांबलो, थोडं संध्याकाळचा तिथे जरा आस्वाद घेतला. संध्याकाळ कसले, रात्रीच झाली होती. आणि बघितलं चौपाटीवरचं वातावरण वगैरे कसं आहे, काय आहे. आणि त्यानंतर स्टॉल्सवर आम्ही खाण्यासाठी गेलो.
चौपाटीच्या इथे आणि त्यानंतर परत ऑटो पकडला आणि घरी जाण्यासाठी निघालो.